नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अपसामान्य मानसशास्त्रातील चॅप्टर सेकंड म्हणजेच प्रकरण दुसरे अभ्यासणार आहोत. प्रकरण दुसऱ्याचे नाव आहे चिंतासंबंधी विकृती, विचारकृती अनिवार्यता आणि तणावसंबंधित विकृती. यालाच एन्झायटी डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, ट्रॉमा अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर असे म्हटले जाते. तर या प्रकरणामध्ये आपण आज जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे चिंता विकृतीची व्याख्या आणि चिंता विकृतीची लक्षणे, डेफिनेशन अँड सिम्पटम्स ऑफ एन्झायटी डिसऑर्डर. तर चिंता विकृती, सर्वसामान्य माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची चिंता ही सतत छळत असते. म्हणजेच बघा, विद्यार्थ्यांना चांगले गुण, परीक्षा, भावी काळातील नोकरी, पैसा अशा चिंता असतात. तर पालकांना त्यांच्या मुलांची व त्यांच्या भविष्याची चिंता असते. एखादा घरातील कर्ता पुरुष असेल, त्याला आपला व्यवसाय, प्रमोशन, रिटायरमेंट यांची चिंता असते. पण मनासमोरील चिंता निर्माण करणारा घटक कमी झाला की सामान्य माणसाची चिंता नाहीशी होते. पण चिंतेचे कारण संपले तरीही ज्यांची चिंता संपत नाही अशा व्यक्तींना चिंता विकृती असण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, सतत काळजी करणे, भीती, हुरहुर, मानसिक त्रास अशा अवस्थेमध्ये व्यक्ती दिसून येते. त्या मनस्थितीचे शारीरिक दुष्परिणामही व्यक्तीला कधीकधी भोगावे लागतात. कारण चिंता हा व्यक्तीच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. विविध प्रसंगांमध्ये सौम्य ते मध्यम चिंता आढळते, पण ती तात्कालिक असते. काही कार्य पार पाडताना अशी चिंता उपयुक्तही ठरते. मात्र जेव्हा अधिक काळ चिंता भेडसावते तेव्हा ती डोकेदुखी ठरत असते. आणि मग ही अधिक काळ असणारी चिंता मनोविकारांच्या मुळाशी अतिचिंता हे एक प्रमुख कारण दिसते. याचबरोबर जीवनातील ताणतणाव हे घटक देखील मानसिक स्थिती बिघडवत असतात. तर या प्रकरणामध्ये आपण DSM-5 प्रणालीनुसार प्रमुख चिंतासंबंधी विकृती, विचारकृती अनिवार्यता विकृती आणि तणावसंबंधित विकृतींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला या प्रकरणातील पहिला जो मुद्दा आहे तो पाहूया आपण. चिंता विकृतीची व्याख्या व लक्षणे, डेफिनेशन अँड सिम्पटम्स ऑफ एन्झायटी डिसऑर्डर. तर आपण बघतो की आधुनिक जग विविध प्रकारच्या सुखसुविधांनी, भरपूर साधनांनी परिपूर्ण आहे. परंतु खरे सुख तर सोडाच, व्यक्ती मनःशांतीच गमावून बसलेली आपल्याला दिसून येते. म्हणून 20व्या शतकाला चिंतेचे युग असे संबोधले जाते. अनेक मनोविकारांच्या मुळाशी अतिचिंता हे एक प्रमुख कारण दिसते. चिंता आणि भीती या भावना एकच आहेत की भिन्न याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. कारण चिंता असते म्हणजेच भीतीही सोबत असतेच, व भीती आहे म्हणजेच चिंता निर्माण होते. अगदी आदिम समाजापासून चिंता व भीती या एकमेकींसोबत असलेल्या आढळतात. यांना आपण फाईट ऑर फ्लाईट अशा प्रतिक्रिया देत असतो. एकतर यांच्याशी दोन हात करून भीती उत्पन्न करणाऱ्या उद्दीपकाला पळवून लावणे किंवा ते शक्य नसेल तर त्या उद्दीपकापासून आपणच पलायन करणे.
चिंतेची व्याख्या करणे अवघड आहे. तरी चिंता म्हणजे व्यक्तीला येणारा सततचा आंतरिक असुखकारक अनुभव म्हणजे चिंता होय. यामध्ये असुखकारक अनुभवामागे काहीतरी भयंकर घडणार आहे असे व्यक्तीचे मन व्यक्तीला सांगत असते. खरे म्हणजे अशा व्यवहारात कोणताही उद्दीपक त्यांच्या मनासमोर नसतो. मग आता भीती म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा व्यक्तीसमोर धोक्याचा उद्दीपक उपस्थित असतो, जो व्यक्तीच्या जीवाला, मनाला, प्रतिष्ठेला नुकसान पोचविणार असे स्पष्ट दिसते, तेव्हा निर्माण होणारी मनाची स्थिती म्हणजे भीती होय. चिंता हा मानसिक आजार आहे व त्याला मेंदूतील रसायने कारणीभूत असतात. याचसोबत व्यक्ती मनामध्ये येणारे अतार्किक विचारही तेवढेच जबाबदार असतात. बदलत्या काळाबरोबर व्यक्तींच्या मनातही बदलत्या चिंतेने घर केलेले आहे. चिंता ही संकल्पना गुंतागुंतीची व गूढ आहे. हे सिग्मंड फ्रॉइड यांना अनेक दशकांपूर्वीच माहिती होते. त्यांचा जेवढा व ज्या ज्या बाजूंनी अधिकाधिक विचार करावा तेवढी आपली गोंधळाची स्थिती वाढत जाते. ही चिंता विशिष्ट प्रकारची विकृती आहे. यामध्ये आजाराबरोबर व्यक्तीची भावनिक स्थितीही गुंतलेली असते. भयाची अवस्थाही असते. भावना अधिक भय असे एकत्र आढळते. अयोग्य वेळी किंवा नको तेव्हा ही आतंक, भय स्थिती जी असते ती व्यक्तीमध्ये निर्माण होते. चिंता मानवी जीवनात तशी आपण रोजच अनुभवत असतो. उदाहरणार्थ, ज्या विषयाचा अभ्यास झालेला नाही, नेमकी त्याचीच परीक्षा आज वर्गात घेतली जाणार, यात चिंता आहे की नाराजी आहे, ही की नर्वस होणे आहे. चिंता ही एक भाव-अवस्था आहे. यामध्ये ऋणात्मक भावनेचा अंतर्भाव होतो. शारीरिक लक्षणांमध्ये तणाव ही स्थिती असते व भविष्यकाळाविषयी नकारात्मकता असते. चिंता अवस्थेचा अभ्यास करणे कठीण असते. मानवामध्ये चिंतेमुळे अस्वस्थता असू शकते. तिचा उगम मेंदूमध्ये असला तरी तिचे परिणाम मात्र शारीरिक स्थितीवर झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, हृदयाचे ठोके वाढतात, स्नायूंमधील ताण निर्माण होतो. मानवातील चिंतेचा अभ्यास अवघड असल्याने बराच अभ्यास प्राण्यांवर करण्यात आलेला आहे. म्हणजेच पिंजऱ्यातील उंदरांना लाईट व शॉक असे एकत्रित देता येते व त्यांची चिंतावस्था अभ्यासता येते. हे उंदीर लाईट कधी येईल या चिंतेत असतात. ते घाबरतात, थरथर कापतात व घाबरून एखाद्या कोपऱ्यात बसून राहतात. चिंता कमी करणारे एखादे औषध त्यांना दिले जाते व कमी होत जाणारी चिंता आपण अभ्यासू शकतो. यामुळे मानव व प्राणी यांची तुलना होऊ शकत नाही. काही प्रमाणात चिंता निर्माण झाल्यास काय घडते ते कळू शकते. चिंता अवस्था सुखकारक कधीच नसते. मात्र अगदी सौम्य स्वरूपातील चिंता तशी उपकारकही असते. या चिंतेमुळे आपण काम, अभ्यास, परीक्षा देणे या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकतो. उदाहरणार्थ, नोकरीच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी सौम्य चिंता असल्यास मुलाखतीची तयारी आपण उत्तम प्रकारे करू शकतो. म्हणजेच बौद्धिक व शारीरिक कार्य सौम्य चिंतेमुळे उत्तम प्रकारे घडत असते. चिंता म्हणजे बुद्धीची सावली असे हॉवर्ड लिडेल यांनी म्हटलेले आहे. चिंतेमध्ये आपण म्हणतो, काहीतरी अयोग्य घडणार अशी कुणकुण मला लागलेली आहे. मला माहिती नाही
पण तिला तोंड देण्यासाठी मला सज्ज राहिले पाहिजे. ही सर्व सौम्य चिंतेची अवस्था आहे. परंतु जेव्हा आत्यंतिक चिंता असेल तेव्हा काय घडते? अतिचिंतेमुळे आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही व कदाचित परीक्षेत नापास होतो. नापास झालो तर आपली काय स्थिती होईल या कल्पनेने आपण भयानक आणि अस्वस्थ बनतो. याच कारणाने आपण मुलाखतीतील यशस्वीताही गमावून बसतो. असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. उदाहरणार्थ, आता एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं उदाहरण देताना आपल्याला सांगता येईल की होणाऱ्या पतीला किंवा पत्नीला भेटायला गेल्यानंतर कदाचित अतिताणाने, घामाने डबडबून जातो, नर्वस होतो, पोटात गडबड आहे असे वाटायला लागते. फारच चांगल्या घडणाऱ्या स्थितीवरही आपला विश्वास बसत नाही. तिचीही चिंता वाटू लागते. चिंता करण्यासारखे काहीही नाही असे पटत असले तरीही ती मनातून जात नाही. अशी अस्वस्थता आपल्याला अनेकदा येते. भीती किंवा भय ही धोक्याला दिलेली सावधानतेची प्रतिक्रिया असते. भय ही चिंतेसारखीच माणसाला उपयुक्त ठरणारी भावना आहे. स्वायत्त नससंस्थेची ती एक तीव्र प्रतिक्रिया असते. ती धोकादायक उद्दीपकापासून आपणास दूर राहण्यास सांगते. परिस्थितीपासून सुटका किंवा परिस्थितीशी दोन हात करण्याची सूचना देते. यालाच आपण फाईट ऑर फ्लाईट प्रतिक्रिया असे म्हणतो. तर अशा प्रकारे हे आपल्याला चिंतेचे स्वरूप जे आहे ते सांगता येईल. त्यानंतर पुढे पाहूया आपण चिंतेची व्याख्या. डेफिनेशन ऑफ अँझायटी डिसऑर्डर. तर पहिली व्याख्या, ज्या विकृतीत चिंता हा मूल घटक प्रभावी दिसतो त्या विकृतींना चिंता विकृती असे म्हणतात. दुसरी व्याख्या, धोकादायक उद्दीपकाला अनुलक्षून निसर्गतः शारीरिक सावधानतेच्या प्रतिक्रियेस भीती असे संबोधिले जाते, तर काल्पनिक भीतीच्या भावनेस चिंता असे म्हणतात. कारण चिंतेचे कारण हे बहुधा स्पष्ट नसते किंवा सुस्पष्ट नसते. भविष्याविषयी व्यक्ती विनाकारण अशांकित, तणावग्रस्त दिसते. भयंकर काहीतरी घडेल या आशंकेने ग्रस्त दिसते. थोडक्यात, चिंता ही एक विषय निरपेक्ष, अमूर्त, अनामिक घटनेबाबत वाटणारी हुरहुरतेची भावना आहे. फ्राईडने व्यक्तीला त्रस्त करणाऱ्या मुक्त दिशाहीन विचारांना चिंता असे म्हटलेले आहे. ज्या विकृतीत चिंता हा मूल घटक प्रभावी आहे त्याला चिंता विकृती असे म्हणतात. ही व्याख्या आपण बघितली. म्हणजेच काय? प्रत्येक व्यक्तीच्या विचारानुसार चिंता जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार या चिंता विकृतीची लक्षणेही आपल्याला वेगवेगळी असलेली पाहायला मिळतात. बघूया मग चिंता विकृतीची लक्षणे. सिम्पटम्स ऑफ अँझायटी डिसऑर्डर. तर चिंता विकृतीची 3 लक्षणे आपल्याला सांगता येतील. पहिलं लक्षण आहे मानसिक लक्षणे, मेंटल सिम्पटम्स. दुसरं आहे शारीरिक लक्षणे, फिजिकल सिम्पटम्स. तिसरं लक्षण आहे वर्तन लक्षणे, बिहेवियरल सिम्पटम्स. तर मानसिक लक्षणांमध्ये म्हणजेच मेंटल सिम्पटम्समध्ये आपल्याला व्यक्तीमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात ती पाहूया. अतिचिंतेमध्ये
व्यक्तीच्या चेहऱ्यावर तीव्र ताण जाणवतो. एकाग्र चित्ताचा अभाव दिसून येतो. म्हणजेच व्यक्ती एखाद्या गोष्टीवरती तिचं मन जे आहे ते एकाग्र करू शकत नाही. त्यामध्ये तिला अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. त्यानंतर संभाव्य धोक्याविषयी सावधानतेची स्थिती निर्माण झालेली असते. व्यक्तीला उदास आणि खिन्न वाटत असते. सातत्याने कशाची तरी काळजी करत बसणे, मनाने खूप खचून जाणे, कोणतेही कारण नसताना भविष्याविषयी अशांकिक वाटणे इत्यादी मानसिक लक्षणे चिंता विकृतीत व्यक्तीमध्ये निर्माण झालेली दिसून येतात. त्यानंतर दुसरे लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये चिंता विकृतीग्रस्त रुग्णामध्ये सतत थकल्यासारखे वाटणे ही स्थिती दिसते. चक्कर येणे, वारंवार लघवी होणे, हृदयाची स्पंदनं जलद गतीने वाढणे, धाप लागणे म्हणजेच दम लागणे, सर्व अंगाला घाम येणे, हात-पाय गरम होणे, डोळ्यासमोर अंधाऱ्या येणे, शरीर कंप जाणवणे म्हणजेच शरीराचा थरकाप होणे, झोप न येणे, झोपेमध्ये भीतिदायक स्वप्नांचा अनुभव येणे इत्यादी शारीरिक लक्षणे या चिंता विकृतीग्रस्त रुग्णामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा आणि पुढचा जो लक्षण प्रकार आहे तो म्हणजे वर्तन लक्षणे. त्यालाच बिहेवियरल सिम्पटम्स असे म्हटले जाते. यामध्ये प्रतिबंधित वर्तन म्हणजे कोणतेही कार्य किंवा निर्णय टाळण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये व्यक्ती पटकन कुठलेही कार्य करण्यासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेत नाही. म्हणजेच एखादे काम असेल तर ते लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करत असते किंवा केलेली कामे पुन्हा पुन्हा तपासून पाहत असते. अशा प्रकारे वर्तन लक्षणांचा प्रत्यय जो आहे तो यामध्ये दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण प्रकरण दुसरे चिंतासंबंधी विकृती, विचारकृती अनिवार्यता विकृती आणि तणावसंबंधी विकृती यातील चिंता विकृतीची व्याख्या व लक्षणे हा मुद्दा इथे सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.